जय शिवराय मित्रांनो, माझं नाव आहे राहुल आणि मी चाललोय माझ्या मित्रांसोबत बैलगाड्या शर्यत बघायला. आता जे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत ना, त्यांना माहीत नसेल की बैलगाड्या शर्यत काय असतं. तसं पण हे शौक ना फक्त गाववाली मुलं आणि गाववाली माणसंच करू शकतात. आणि जर कोणाला नाद करायचा असेल ना, तर या दादूसारखा बनावा लागेल तुम्हाला लोकांना. बाकी आता नॉन महाराष्ट्रीयन बोलतील की इतना सोनं डालणे क्या गरज आहे, पण नाद बोलतात. आपल्या पोरांचा आहे ना बाकी नाद नाही, कारण शर्यत बघायला फार त्या झाडावर माकड्यासारखे चढून बसलेत आणि चंद्रावर पण जातील. शर्यत बघायला एवढा नाद आहे बेकार यांना. टॉवरवर बघा कसे बसले. बैलांना हँडल करायला खरंच खूप जास्त दम लागतं, जे फक्त शेतकरी माणसंच करू शकतात. माझ्या मागं पुढे तुम्ही बघू शकता केवढी गर्दी झाली आहे. ही गर्दी आपल्या शर्यतीच्या बादशाह बकासूर डॉनला बघायला गर्दी झालती, कारण आपल्या बकासूरची एंट्री झालती. आणि आता तुम्ही एंट्री बघितली तर बकासूरची आता रेस पण बघा. जर कोणाला बैलगाड्या शर्यतचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना, तर युट्यूबला जाऊन हा चॅनल सर्च करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. शर्यत बघता बघता कधी संध्याकाळ झाली काय समजलं नाही. मग संध्याकाळ झाल्यावर आम्ही निघालो घरी. आणि जर मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.